बोलायचं का? हा हा, कुठून बोलताय सांगायचंय? चंद्रपूर. हा हा हं. काही नाही ताई. आता मागे नाही का ह्या मंगळवारला हम्म. प्रदोष होता बघा. मला काही आठवण नाही. हम्म. आणि नित्यसेवा आपली अशी सकाळची झाली, सायंकाळची झाली. तर आपलं हे मी तारक मंत्राचं जे तीर्थ बनवते ना, हम्म. त्यात पूर्ण ओम ओम आले. पहिल्यांदाच आले माझ्या ह्याच्यात ओम. तसे येत होते म्हणा, पण असे सर्वजण अनुभव सांगत होते ना, मला वाटायचं कशात आलं का तुम्हाला? आपण तारक मंत्राचे तीर्थ बनवतो ना ग्लासात. ओ, फोटो काढलाय का? नाही ताई, मला ना तेव्हा म्हणजे असं फोटो वगैरे काढला सुचत नाही माझ्या त्यावेळेला. लक्षातच नाही. हा. म्हणजे कसं मी मग त्या दिवशी बघितलं माझी सर्व सेवा झाल्याच्या नंतर तीर्थ घ्यायच्या वेळेस, हम्म. तर मला ओम ओम दिसले. मी म्हटलं, मुलीला बोलवलं, अगं म्हटलं याच्यात ओम दिसतंय. मम्मी म्हणे बहुत सारे ओम दिसतंय म्हणे, पूर्ण असं ग्लास भरून. बापरे, आणि त्याच्यानंतर खाली पण ते जे बसलं ना, त्याच्यात पण ओमच होते. बापरे, किती भाग्यवंत आहे तुम्ही. आणि नंतर नाही का ताई, मग आम्ही कॅलेंडर बघितलं तर नाही, ती का म्हणे, मला माझी मोठी मुलगी, मम्मी आज ब्रह्मप्रदोष होता म्हणे. तर मी आहे ना, तर प्रत्येक प्रदोषला नाही का हा. आपले दिवे लावते ते हो. महादेवाच्या पिंडाजवळ आणि बर. आवळीच्या झाडाजवळ. तर मला त्या दिवशी आठवणच नाही राहिली का प्रदोष आहे म्हणून. उपास होता माझा. उपास म्हणजे मी मंगळवार करते. अच्छा. तर उपवास होता आणि ते आले याच्यामध्ये ते शेअर करते. म्हटलं मला सायंकाळी 9ला मला झोपच येते. मी 9ला झोपून जाते. अच्छा. माझा नियम. आणि सकाळी 3ला जाग येतो मला. अरे वा, किती छान. त्याच्यामुळे नाही का, मग तुम्हाला कॉल करते मी. तुम्ही बिझी राहता, मग तुम्ही जेव्हा कॉल करता तेव्हा मी झोपून जाते. म्हणून मी तेव्हा लावतच नाही. आणि कधी कधी संडेला लावते म्हणते, तर मग अशा कामात वेळ जाते. मला वाटते बरोबर. तुम्ही आराम वगैरे करत हा, असाल, म्हणून हा, मग हा. मी लावत नाही. बरं. म्हणजे असं अशी नाही का, मला कसं अनुभव येतात माहित आहे का ते, बरेच दिवसापासून मी जे गोष्ट म्हटली ना, ती गोष्ट तेवढ्यात होऊनच जाते. म्हणजे हो. होती माझी गोष्ट तशी सही. हा ना. 2 वर्षाच्या पहिले नाही का, हा. असंच दिवाळीच्या वेळेस अशी झेंडूची झाडं लावून होते. तर दिवाळीच्या दिवशी, आपल्या लक्ष्मीपूजेच्या दिवशी, एक व्यक्ती आली आमच्या घरी आणि मला फुलं पाहिजे म्हणे झेंडूचे. तर माझ्या मुलीने नाही का कामात काम त्यांना फुलं तोडून दिले. तर म्हणे कुठले चालते म्हणे, कसे चालते म्हणे. ते म्हणे नाही, छान छान पाहून देते म्हणत नाही म्हणे, मला कसे पण चालते म्हणे. दे ना बघू म्हणे. घेतले फुलं हातामध्ये आणि निघायच्या वेळेस का म्हणे माहित आहे का, तुम्हाला काय म्हणे, तर 2 मुलीच आहे का म्हणे. अरे म्हणे छान आहे म्हणे ह्या मुली म्हणे, बघा म्हणे एक दिवस नाही का म्हणे ह्या मुली इथं बिल्डिंग बांधेल म्हणे. असा हात करून असं दाखवला. तर आम्ही म्हणजे विचारच नाही केला, हा व्यक्ती असं कसं. आणि 3च किलो घेतले फुलं त्यांनी बघा तरी. आणि 300 रुपये दिले. आम्ही खुश झालो का, म्हणजे बघ लक्ष्मीपूजेच्या दिवशी हा, आपल्याला मिळाले. झाले. आम्ही त्याच्यातच खुश. आणि आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती का आम्ही जिथे राहतो तिथं सोडूनच आम्ही म्हणजे विचार करत होतो घराचा. मध्यंतरी असे प्रॉब्लेम आले का आम्ही घराची कल्पना सोडून दिली. आज नाही का, त्यांनी जिथे हात दाखवला होता तिथं माझ्या घराचं काम सुरू झालं. वा, बघा ताई. हो. तर इतका उंच पुरा होता तो व्यक्ती. आणि म्हणजे त्या व्यक्तीचे शब्द म्हणजे असे खरे ठरले. म्हणजे तो पूर्ण म्हणजे असा, म्हणजे समाधानी व्यक्ती होती ती. कधीच स्वामी नाही. चालले होते ताई, स्वामी हा? चालले होते ते. स्वामी चालले होते. आणि दुसरी गोष्ट सांगते, पहा ना, माझ्या घराचे जे कॉलम खंदायला लागले ना ताई, त्यात नाही का 4 फुटावर राख नाही का आपली, हो. राखच निघायची. म्हणजे राख निघायचे. हो, 3 कॉलम झाले ताई. अरे बापरे. 3 कॉलम झाले. आणि ते खन्नारवाल्यांनी नाही का काम म्हणजे सोडून दिलं आता. म्हणजे असं तसं म्हणून व्हायचंच नाही. मग माझे आमच्या घरचे का म्हणे, काम जसं दणदण व्हायला पाहिजे ना, तसं नाही होत आहे म्हणे. मग मला त्यांचा तो शब्द नाही का बरोबर नाही वाटला, असं तसं. मग मी का केली, तुम्हाला म्हटलं होतं ना मी 3 दिवसाचं पारायण केली होती म्हणून. हा. तिथले ते अगरबत्ती लावलेली राख होती ना,
ती राख घेतली आणि जिथे तिथं कॉलमचे नाही का हे आखले होते ना, तिथं तिथे एक दिवस दुपारी नाही का टाकली मी. हा तर हा. दुसऱ्या दिवशी नाही का खन्नारवाले एवढे सारे आले. अरे प्रत्येक बापरे. खड्ड्याला 2-2 जण असे म्हणजे अरे एकच बापरे. जागची नाही. आणि जेव्हा काम चालू केलं ना, तेव्हा नाही का 4 फुटावर नाही का राखच निघायची. प्रत्येक खड्ड्यामध्ये राख निघाली. हा ते. तर हा. ती का निघाली असेल असं मला वाटते. नाही, ते स्वामींचं अस्तित्व दाखवतात ते स्वामी. हो का? हम्म. आणि मी जेव्हा पारायण करायला, मी तुम्हाला तेव्हा सांगितले ना, सांगायचं राहून गेलं. पारायण करायचं होतं मला 3 दिवसाचं. हा हा. आणि 3 दिवसाचं पारायण करायचं होतं ना, मी म्हटलं आता सकाळी सुरुवात करणार. पण मी म्हटलं मला गाईच नाही भेटल्या. तर हम्म. मी कसं करू बा असं म्हटलं ना, माझ्या घरी एवढ्या साऱ्या गायी बसून होत्या. सकाळी मी उठली तो 2-3 दिवस एवढं शेण भेटलं मला. बापरे. हो. किती खूपच छान. झालं. आ? किती छान भाग्यवान म्हटलं तुम्ही. आणि खूप साऱ्या गायी. आणि माझं 3 दिवसाचं पारायण होतपर्यंत गायीच गायी. आणि दुसरी गोष्ट सांगते, माझ्या घराच्या भोवतालून कम से कम 50-60 पांढऱ्या गायी रोज जायच्या इकडून तिकडून. अरे कधीच वा. नाही पाळल्या मी. कधीच नाही बघा, पाळल्या. हो. हे भाग्यच लागतं ताई प्रत्येक गोष्टीला. आ? हे भाग्यच लागतं प्रत्येक गोष्टीला. हम्म. सगळ्यांच्या नशिबात नसतं हे. हो का ताई? हम्म. आणि दुसरं म्हणजे कसं, आता कधी कधी माझ्या मनाला म्हणजे माझ्या मिस्टरांनी असं अफेअर केलं आहे ना, त्या गोष्टीचं मला दुःख वाटत राहते. हा तर हा. माझं मन खूप उदास होते. आता हे 2-3 दिवस झाले मला ना, खूपच ती गोष्ट मी खूप म्हणजे मन मोठं करते. आणि स्वामी आहे, स्वामी अगदी आहेच अगदी खरंय. आहेच. तर मग माझी सर्व इच्छा हे पूर्ण करते. तर मग तो प्रॉब्लेम खरं. माझा का दूर नाही होऊन राहिला बा, मला असं हा वाटते. हा हा. हा. नाही, होईल, तो पण प्रॉब्लेम नीट होईल. थोडे दिवस थांबा ताई. तुम्ही सेवा चालू ठेवा. हम्म. थोडे दिवस थांबा. आज मला जाग आला आणि मग नाही का मी उठली नाही. म्हणजे मूड कधी कधी ऑफ होऊन जाते. हो हो, तर बरोबर. इतकं मन लागते ना माझं, म्हणजे स्वामी तुमच्या ह्याच्यामध्ये मला तुम्ही एवढ्या आवडीनं हा घेतलं. हा. तुमची इच्छा होती म्हणून मी आली तुमच्या सेवेत. नाही तर मी नाही येऊ शकली असती असं मी म्हणते. असं म्हणते. पण मला असे प्रॉब्लेम का, मग पहाटे पहाटे आज स्वप्न पडलं का हा मला, म्हणजे यांनी गाडीत हा घेऊन हा. गेले आणि स्वतः उतरले आणि मला गाडीत ठेवले ना. गाडी अशी नदी भरून जात आहे आणि हा. गाडी तिकडे जाऊन राहिली माझी अशी, म्हणजे पाण्याकडे. आपोआप चालत आहे गाडी नदीत जासाठी. तर हा. तेव्हा नाही का मी फक्त स्वामींचं तारक मंत्र म्हणत आहे ना, एक व्यक्ती येऊन नाही का मला त्याच्यातून काढत आहे. अरे वा. मग ते हो. स्वामीच आहेत ताई. हो. नक्की म्हणजे तुम्हाला काढतील ते तुमच्या संकटात ना बाहेर. सर्व हं? गोष्टी अशा मनासारख्या होत्या. होईल, होणारच ताई. मी शेअर आणि करते ताई. हा, ठीक आहे. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ.